नमस्कार मंडळी. जिथे एका साईडला भारत देशात त्या लेक आहेत, ज्या दिवस-रात्र मेहनत करतात. स्वतःच्या जीवाची काळजी न करता देशासाठी नेहमी पुढे असतात. तिथेच आम्ही एका साईडला असे काही लेकरू बघतो, ज्यांच्यासाठी देश ना फक्त एक सोर्स ऑफ इन्कम आहे. इथेच राहतात, इथलंच खातात, याच देशाबद्दल वाईट पण बोलतात किंवा वाईट पसरवणं या लोकांसाठी खूप नॉर्मल गोष्ट आहे. फ्रीडम ऑफ स्पीचचा गैरवापर ना कोणी यांच्याकडनं शिका. तुम्ही यांना तर ओळखतच असाल. या आहेत माननीय नेहा सिंग राठोड. यांनी पहलगाम अटॅक नंतर एक खूप स्ट्रॉंग स्टेटमेंट दिला होता. अगोदर तो स्टेटमेंट ऐका. एक फोन कॉल से दूसरे देशों की वॉर रुकवाने वाले पॉपॉ अपने देश में आतंकवादी हमला नहीं रुकवा पाए। यासाठी यांच्यावर एफ-आय-आर सुद्धा झाली होती. आणि हे तेच लोक आहेत, ज्यांच्या बनवलेल्या या अँटी इंडियन स्टेटमेंट्सना पाकिस्तान आपल्या न्यूज चॅनलमध्ये दाखवतात आणि मग जगाला हे सांगतात, की इंडियामध्ये ना कॉलेज आहेत, ना मेडिसिन्स आहेत, काही फॅसिलिटी नाही आहेत. या व्यतिरिक्त नेहाजीला पाकिस्ताननी मीडिया कॉन्व्हर्सेशनमध्ये सुद्धा इन्व्हाईट केलं होतं. आमच्या देशामध्ये इतके मोठे-मोठे मीडिया रिपोर्टर्स आहेत, पण त्यात नेहाजीला बोलवणे म्हणजे पाकिस्तानला क्लिअरली माहित आहे, की त्यांना स्वतःचा नॅरेटिव्ह किती करेक्ट ठेवायचा आहे. त्यानंतर यांच्याच सारख्या एक खूप फेमस आणि सध्याच्या इंटरनेट ट्विटर फेवरेट पर्सनॅलिटी आहे ज्योती मल्होत्रा. यांना हिसार पोलीस स्टेशनमध्ये अरेस्ट केलं गेलं. कारण त्या सस्पेक्ट आहेत, की त्यांनी इंडियन डिफेन्स आणि मिलिटरी ऑपरेशनची इन्फॉर्मेशन पाकिस्तानी मीडियासोबत शेअर केलेली आहे. वेल, या केसला थोडं ब्रेकडाउन करूया. पोलीस सुपरिटेंडेंट हिसारचे शशांक कुमार सावंतजींनी इन्फॉर्मेशन दिली, की यांनी शायद डायरेक्ट इन्फॉर्मेशन शेअर नाही केलेली आहे, तर त्या कॉन्टॅक्ट मध्ये होत्या. अशा वेळेस युजली काय होते ना, लोकांना ऍज अ ऍसेट वापर केला जाते. युजली मेल्स मग यात हनी ट्रॅप मध्ये फसतात आणि फिमेल्स मनी ट्रॅप मध्ये फसतात. सावंत सरांनी हेही इन्फॉर्मेशन दिली आहे, की त्या दुसऱ्या युट्यूबर्सच्या टच मध्ये होत्या आणि मग ते सगळे मिळून एक पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर्सच्या टच मध्ये होते. ज्योती मल्होत्रा एक पाकिस्तानी हाय कमिशनर ऑफिसर एहसान उर रहीम, ज्यांना दानिशच्या नावाने ओळखल्या जाते, ती त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होती. एक पाकिस्तानच्या ट्रिप मध्ये दानिशनी त्यांची हेल्प केली आणि त्यांना अली आव्हान यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणलं, ज्यांनी त्यांची पाकिस्तानच्या ट्रिपची सगळी व्यवस्था केली होती आणि मग त्यांची मीटिंग पाकिस्तानी इंटेलिजन्स सिक्युरिटी एजन्सी सोबत ठेवली. थोडे सस्पिशियस पोलिसला त्यांच्यावरती तेव्हा पण झालेत, जेव्हा त्यांनी पहलगामची फोटो टाकली होती पहलगाम अटॅकच्या अगोदर. पाकिस्तान केलं आणि लोकांना तिथे जाण्याची रिक्वेस्ट सुद्धा केली. त्याच्यानंतर चायना टूर्स केले, ज्यात त्यांनी आपल्या ट्रॅव्हल व्लॉग्स मध्ये आपली लक्झरी लाईफ दाखवली. हा ना एक इन्फॉर्मेशन वॉरफेअर आहे. एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्म्स जसं की व्हॉट्सअप, स्नॅपचॅट, टेलिग्राम या सगळ्या गोष्टींचा यूज करणे, ज्याचं प्रमाण ज्योतिजींनी स्वतःनी पण दिलेलं आहे. यात फक्त ज्योतिजीच नाही तर आणखी भरपूरशे लोक आहेत. काही लोक पोलिसांनी सापडले आहेत, काही लोक अजूनही शोध सुरू आहे. एक असा सिमिलर सिच्युएशन ना गुजरातच्या किरण पटेलचा होता. 2023 मध्ये ते स्वतःला पीएमओचे ऑफिशियल सांगून काश्मीरच्या स्पेशल रिजन्स मध्ये गेलेत, तिथे एंट्री घेतली, तिथनं पिक्चर्स काढलेत आणि अपलोड केलेत. सिंपल आहे. एक स्पाय ना नवीन 100 स्पायला जन्म देतो. म्हणून हे लोकांवर आहे, की त्यांना ट्रॅव्हल विथ जोच्या कोणत्या ट्रेनवर बसायचं आहे. कारण यात्रीगण कृपया लक्ष द्या. सगळ्या ट्रेन तुम्हाला करेक्ट डेस्टिनेशनवर नेऊ हे गरजेचं नाही आहे. म्हणून जर तुम्हाला जर तुम्हाला इंडियन सिटीझन व्हायचं आहे ना, तर असे व्हा, की तुमच्यासाठी सोल्जर्स फाईट करायला वर्थ ठेव. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ज्योतिजी बद्दल किंवा अशा अँटी इंडियन्स बद्दल तुमचे जेही विचार आहेत ते मला कमेंट्स मध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.